फेकून द्या. वर अच्छा हो ना बरं. झालं का सुरू? हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण कृष्ण कृष्ण. चला लवकर. हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण कृष्ण हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण कृष्ण हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण कृष्ण पुंडलिक वरदे हरे विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय, राष्ट्रसंत सद्गुरु श्रीपाद बाबा की जय, सच्चिदानंद रामदास बाबा की जय, सब संतन की जय. पा अरे हे काढ बरे, हे दिसत नाही. हे नाही. हां ठीक आहे. दिसते काय? हां पा आज दाताड्याला कोण बाई? शारदाबाई आणि विलास भाऊ, बरोबर आहे. यांनी महाशिवरात्रीचा कार्यक्रम ठेवलेला आहे. त्यानिमित्तानं फराळाची सर्वांची सोय झालेली आहे आणि दरवर्षी हा कार्यक्रम याच ठिकाणी होणार आहे. लक्षात घ्या. आता यानंतर किती तारीख आपली? 27. आता 27 तारखेला म्हणजे आता जी येणारी 27 तारीख आहे ना, म्हणजे ही येणारी एकादशीच्या दिवशी सर्वांनी भानगुऱ्याला जमावं. संध्याकाळपर्यंत 5-6 वाजेपर्यंत संध्याकाळी तिथं तुमचं फराळाची सोय होईल. रात्री आपलं हरिपाठ होईल, सत्संग होईल. सकाळी जेवण केलं की उठले, 12 सोडले की चालले, बरोबर आहे. 27 तारीख लक्षात ठेवा, एकादशीचा दिवस. भानगुऱ्याला सर्वांनी हजर राहायचं. 1:30 वाजेचा टाईम आहे, त्याच्यानंतर 2:30 वाजेचा टाईम आहे. आणि जर ते टाईम निघून गेले तर ॲटो आहेस. 7-8 जणं जर असले त्यांना सांगायचं आम्हाला भानगुऱ्यापर्यंत नेऊन द्या, जे भाडं असलं ते देऊ, बरोबर आहे. इथे जेवढे आहे तेवढ्यांनी सर्वांनी यायचं. पण हिच्यातले काही गायब होतील, मी गॅरंटी देतो. कारण इथल्या इथं प्रगट दिनाच्या दिवशी इथल्या इथं 3 किलोमीटर अंतरावर दाताड्यातले लोक आले नाही आणि इथं आलो तर दाताड्यातले बंदीच्या बंदी झाले. असं व्हायला नको. कारण सत्संग हा सर्वात महत्त्वाचा आहे. सत्संगाशिवाय तुम्हाला कळणार नाही, बरोबर आहे. तर 27 तारीख लक्षात राहील काय? एकादशीचा दिवस भानगुरा. तर पहा शारदाबाई आणि
विलासभाऊ देशमुख पाटील यांनी हा कार्यक्रम या ठिकाणी ठेवलेला आहे. त्यानिमित्तानं आपण सर्वजण या ठिकाणी जमलो. कोणता दिवस आहे हा? महाशिवरात्रीचा. या दिवशी सर्वांनी काय केलेलं आहे? उपवास. कोणी जेवण केलं काय? नाही. उपवास कशाला म्हणतात? उपवास म्हणजे हमेशा सकाळपासून संध्याकाळपर्यंत भगवंताचं नामस्मरण करणं आणि त्याला आपल्या जवळ ठेवणं. वास करणं म्हणजे जवळ ठेवणं, त्याला उपवास म्हणतात. आपण सकाळपासून संध्याकाळपर्यंत खातच बसतो आणि उपवास, हा मला उपवास आहे. अरे तो उपवास नाही. उपवास म्हणजे नामस्मरण करणं आणि त्याला आपल्याजवळ ठेवणं, नामस्मरण करणं, त्याची आठवण करणं, याच्याकरता उपवास आहे. नुसता फराळचं करण्याकरता उपवास नाही. पण काय काय लय आवडते. आज तर मोठा उपवास आहे, करा उपवास. देवाचं नाव नाही, काही नाही, काही नाही, काहीच नाही, काही फायदा नाही त्याचा. बरोबर आहे. मग शिवरात्र नाही, हे महाशिवरात्र आहे. तर या दिवशी, शिवरात्रीच्या दिवशी अंधार असतो. बरोबर आहे. मग त्या भगवान शिवाजवळ आपल्याला एकच प्रार्थना करायची की बाबा रे, शिवरात्रीच्या दिवशी अंधार असतो, हा अंधार आमच्या जीवनातून काढून आम्हाच्या जीवनामध्ये उजेड पाळ. आम्हाला उजेडामध्ये नाही, तमसोमा ज्योतिर्गमय, तमोगुणातून किंवा अंधारातून प्रकाशाकडे जाणं, त्याच्याकरता ही महाशिवरात्र आहे. आम्ही तमातल्या तमातच राहतो, उपवास केलो खाय खोंड्या, ते जमणार नाही. बरोबर आहे. हां, तर पहा, मी तुम्हाला पहिले सांगितलं, तिकडे ऐकू येतं काय? हां, तुम्हाला मी पहिले सांगितलं की तिथं जो सत्संग झाला, तो सत्संग जर ऐकला असेल तर आजचा सत्संग समजेल, नाही तर समजणार नाही. फक्त मुंडी हलवायची मुक्या, कारण तुम्ही तिथं नव्हते. बरोबर आहे. तरीसुद्धा या सत्संगाच्या पुढे याच्यापेक्षा एक सत्संग आहे, तो आहे महाकारण देहाचा. कारण हा सत्संग पुरणार नाही. अजून आपल्याला एक सत्संग याच्या पुढे घ्यायचा, तो आहे भानगुरा. तरी पूर्ण होईल की नाही सांगता येत नाही. पण असं जर तुम्ही हमेशा येत राहिले तर तो सत्संग पूर्ण होईल आणि तुम्हाला तो विषय कळेल, काही हरकत नाही. आपला मागचा विषय प्रगट दिनाचा काय झालेला आहे की बुवा, माझा हा जो देह आहे हा पंचमहाभूतापासून बनलेला आहे. म्हणजे हा जड देह आहे. बरोबर आहे ना? काय हात आहे, पाय आहे, डोळे आहे. आम्ही सध्या जागृतावस्थेत आहे. बरोबर आहे. आम्ही हाडामासाचा देह हा जागृतावस्थेमध्ये आहे. बरोबर आहे. याच्या आतमध्ये एक देह आहे, तो आहे सूक्ष्मदेह. तो सूक्ष्मदेह मेल्यानंतर हे हाडामासाचं शरीर जाळल्या जाते, परंतु तो सूक्ष्मदेह मात्र जाळल्या जात नाही. लक्षात घ्या. तो जसाच्या तसा आपले कर्म घेऊन पुन्हा तो जन्माला येतो. तो कधीच नाहीसा होत नाही, कारण कर्म शिल्लक असते. आणि म्हणून हे कर्म बाध करण्याकरता, कर्म नाहीसं करण्याकरता नाम आहे. बाध होतच नाही हो. जप करा, तप करा, व्रत करा, तीर्थयात्रा करा, सप्ते करा, पारायण करा, दानधर्म करा, काहीही करा, जोपर्यंत तुम्हाला नाम मिळत नाही आणि तुमच्या ठिकाणी अष्टसात्विक भाव निर्माण होत नाही तोपर्यंत तुमचे जन्म मरण चालूच राहणार, दुःख चालूच राहणार. बरोबर आहे. कारण तो सूक्ष्मदेह नाहीसा करायचा आहे आणि तो नामानं होतो. झालं. आता याच्या पुढचा त्याच्याही आत हा झाला स्थूल देह हाडामासाचा, त्याच्या आत सूक्ष्मदेह आणि त्याच्या आत कारणदेह आहे. कारणदेहाची अवस्था आहे स्वप्नावस्था. आपल्याला रात्री स्वप्न पडते की आता आपण जागी आहे. जागी झाल्यानंतर झोपतो. झोपल्यानंतर आपल्याला स्वप्न पडते. ती स्वप्नावस्था कोणाची आहे? सूक्ष्मदेहाची आहे. आणि याच्यानंतर आहे कारणदेह. त्याच्या आतमध्ये कारणदेह आहे. तो कारणदेह अज्ञानाचा आहे. पहिले सांगितलं तुम्हाला तिथं. तो कारणदेह आहे अज्ञानाचा. कारण त्या कारणदेहामध्ये अज्ञान असते. का अज्ञान असते? कारण हा जो स्थूल देह आहे आणि याच्या आतमध्ये अंतःकरण, मन, बुद्धी, चित्त, अहंकार वगैरे जो सूक्ष्मदेह आहे, हा सूक्ष्मदेह त्या कारणदेहामध्ये लीन होतो म्हणजे एकरूप होऊन जातो. आणि म्हणून आपण गाढ झोपेमध्ये असताना आपल्याला आपल्या देहाची आठवण राहत नाही.
पण त्या गाढ देहाचा साक्षी कोण आहे? आत्मा. तो आत्मा आहे म्हणून आपण जागेतून काय होतो? आपण काय होतो? जागा होतो. आहे का नाही? काय समजलं काय? हां, तर तिसरा देह कोणता? कारणदेह. या कारणदेहामध्ये अज्ञान असते. हे मी तुम्हाला मागे सांगितलं, कारणदेह हा अज्ञान आहे, तिथं ज्ञान नाही. रोज भगवंताची भेट होते, गाढ झोपल्यानंतर भगवंताची भेट होते, परंतु आपल्या ठिकाणी अज्ञान असल्यामुळे देवाची भेट झाली हे आपल्याला कळत नाही, कारण अज्ञान असते. मग हे अज्ञान नाहीसं होण्याकरता महाकारण देह आहे. बरोबर आहे? आता ते आपण इथं वाचू पहा. हां, म्हणून आत्मरूप सुसुप्ती ही अवस्था नाही. सुसुप्ती म्हणजे गाढ झोप. आपण झोपलो तर आपल्यालाही समजत नाही की मी इथं झोपेला आहे की घरी आहे का दारी आहे का कुठं झोपलो, काही त्याला सुसुप्ती अवस्था म्हणतात. तर आत्मरूप सुसुप्ती ही अवस्था नाही, कारण तू ती जाणत असल्याने तिच्याहून भिन्न आहे. जाणतो, कारण तो आत्मा त्या अवस्थेला, सुसुप्ती अवस्थेला जाणतो. म्हणजे ती आत्मस्वरूपावरून कशी आहे? अलग आहे. म्हणजे कारणदेहाचा किंवा सुसुप्ती अवस्थेचा आणि आत्म्याचा काहीही संबंध नाही. कारण बुद्धीच्या या 3 अवस्था आहे, जागृती, स्वप्नी आणि सुसुप्ती. ह्या बुद्धीच्या 3 अवस्था आहे. तिच्यामध्ये त्याची बीज किंवा उगम आहे, तिच्यामध्ये त्याचं बीज आहे. म्हणून हे बाबा, तू असंग आहेस, तुला कोणाचाच संग नाही. कारण सुसुप्ती अवस्थेमधील त्या अवस्थेचा अभिमानी जीवाला प्राज्ञ आहे. त्या जीवाला प्राज्ञ म्हणतात. सुसुप्ती अवस्थेमध्ये जी अवस्था असते त्याचा अभिमानी आहे प्राज्ञ, कारण तो जीवच आहे म्हणून प्राज्ञ. कारण सुसुप्ती अवस्था जरी झाली, गाढ जरी झोपलो तरी सुद्धा ती अवस्थाच आहे. जागृती, स्वप्ने आणि सुसुप्ती या 3ही देहाचा जाणणारा आत्मा आहे. कारण शरीर हे सुसुप्तीचे कारण. आता सांगितलं तुम्हाला, कारण देह सुसुप्तीचे कारण. म्हणजे सुसुप्ती अवस्था हे कारण देहाची आहे, जागृता अवस्था ही या देहाची आहे, सूक्ष्म अवस्था कोणाची आहे? सूक्ष्म शरीराची आहे. बरोबर आहे? त्या प्राज्ञाचा आनंद या नावाचा रोग, त्याचे हृदय हे स्थान आहे. आता हा जो प्राज्ञ आहे, हा जो सुसुप्ती अवस्थेचा अभिमानी आहे, त्याचं ठिकाण हृदय आहे. हे बा, जागृत अवस्था त्याचं ठिकाण थोबाड, तोंड. तुम्ही जागी आहे की नाही? आता मी जागी आहे, बोलतो की नाही तुमच्याशी? जागी आहे म्हणून बोलतो की नाही? कशानं बोलतो? थोबाड्यानं. जागृती अवस्थेचं ठिकाण काय आहे? तोंड. स्वप्नी स्वप्नावस्था, स्वप्न पडते, त्याचं ठिकाण कोणतं आहे? गळा. गळा. कशाने बोलतो आम्ही? गळ्यातून. किती झाले? 2. आणि तिसरा जो आहे सुसुप्ती अवस्था, ही कोणत्या ठिकाणी आहे? आपल्या सुसुप्ती अवस्था, कारण देह आपल्या हृदयाच्या ठिकाणी आहे. हृदय हे त्याचं ठिकाण आहे. हे तुला कळते. प्राज्ञ या जीवाची प्रज्ञा आणि त्यात होणारा जो आनंद आहे, हा आनंदाचा भोग आणि भोगाचे स्थान असे 5 घन अज्ञानाचे आहे. म्हणून या ठिकाणी कारण देहाच्या ठिकाणी अज्ञान आहे, म्हणजेच त्या ठिकाणी तमोगुण आहे. तमोगुणी आहे तो जास्त झोपतो ना, तो तमोगुणी समजा. कारण कारण देह कोणाचा आहे? तमोगुणी. जागृतावस्थेचा कोण आहे? सतोगुणी. स्वप्नावस्थेचा रजोगुणी. आणि तमोगुणी आहे कारण देहाचा. सुसुप्ती अवस्थेचा कोण आहे? कारण देहाचा तमोगुण आहे. बरोबर आहे? कारण अज्ञान हे तमोगुणाचे लक्षण. आपल्या ठिकाणी जे आत्म्याविषयीचं जे अज्ञान आहे हे तमोगुणाचं लक्षण आहे, कारण आम्ही त्या आत्म्याला जाणत नाही. बरोबर आहे? मग ते तमोगुण आहे. हां, म्हणून सुसुप्ती हे तमोगुणात्मक आहे. सुसुप्ती अवस्था कोणती आहे? तमोगुणात्मक आहे. पण तू त्या तमोगुणाच्या पलीकडे ज्ञानरूप आहे. तू गुणातीत आहे. तुझ्या ठिकाणी गुण नाही, तुझ्या ठिकाणी
गुण नाही, म्हणजे सत्वगुण, रजोगुण, तमोगुण हे तीनही गुण तुझ्या ठिकाणी नाही, म्हणून तू ज्ञानरूप आत्मा आहे. मग तू कारण शरीर कसा असेल? मी आत्मा कारण शरीर नाही, मी आत्मा सूक्ष्म शरीर नाही, मी आत्मा स्थूल शरीर नाही. तर या तीनही शरीराला जाणणारा मी आत्मा या तीन शरीराहून अलग आहे. बरोबर आहे? हां, अशा रीतीने स्थूल, सूक्ष्म आणि कारण असे झाले तीन देह. आता या तीन देहाचे एक आहे जागृती, एक आहे स्वप्नी आणि तिसरा आहे सुसुप्ती. बरोबर आहे? ह्या झाल्या तीन अवस्था, तीन देहाच्या तीन अवस्था. विश्व, तैजस आणि प्राज्ञ हे त्याचे अभिमानी. आता प्राज्ञ कसा आहे तुम्हाला पाहिजे ना, सुसुप्तीमध्ये प्राज्ञ असते म्हणून तो त्याचा अभिमानी असतो नाही, आणि म्हणून त्याच्या ठिकाणी तमोगुण असतो. बरोबर आहे? आता सत्वगुण, रजोगुण, तमोगुण हे तीन गुण तुझ्या ठिकाणी नाही, कारण सत्वगुण, रजोगुण, तमोगुणाच्या पलीकडे तू आहे. वास्तविक पाहता सत्वगुण, रजोगुण, तमोगुण या तीनही गुणामध्ये प्रत्येक मनुष्य अडकलेला आहे. परंतु या तीन गुणाच्या पलीकडे जो गुणातीत आहे, म्हणजे तीन गुणाच्या पलीकडे आहे, तो आत्मा आपला साक्षी आहे आणि तो तुमच्या आतमध्ये आहे. तुम्ही काय केलं हे तो आतल्या आत जाणतो. म्हणून अविद्येचे तीन गुण, त्याचा प्रपंचरूपी विस्तार तुला समजावून सांगितला. म्हणजे सत्वगुण, रजोगुण आणि तमोगुण हे तीन गुण आता आपले झालेले आहे. बरोबर आहे? म्हणजे स्थूल देह, सूक्ष्म देह, कारण देह हे तीनही देह आपल्याला झालेले आहे. कारण हे तीनही गुण अविद्यात्मक आहे. सत्वगुण, रजोगुण, तमोगुण हे तीनही गुण अविद्यात्मक आहे, म्हणजे अज्ञानी अवस्थेमधले आहे. आणि म्हणून यानंच प्रपंचाची रचना झाली. गावातला पहा, मुंबई जा, हैदराबाद जा, कलकत्ता जा, अमेरिकेत जा, रशियात जा, कुठेही जा, तो तीन गुणात अडकलेला आहे, सत्वगुण, रजोगुण, तमोगुण. बरोबर आहे? आणि त्या तीन गुणामुळे तो प्रपंच करतो. कारण त्या ठिकाणी काय आहे? अज्ञान आहे. अज्ञान अज्ञान असल्यामुळे तो प्रपंचात गुंतलेला आहे. हे प्रत्येक मनुष्याच्या लक्षात येत नाही आणि म्हणून तो जन्म मरणाच्या फेऱ्यामध्ये अडकतो. जन्म न मरण, जन्म न मरण, दुःख भोगणं, जन्म न मरण, दुःख भोगलो, त्याच्यातून त्याची सुटका नाही. कारण तीन देहामध्ये तो अडकलेला असतो. मग आपलं ज्या वेळेस तीनही देह नाहीसे होतील त्यावेळेस आपण त्या आत्मस्वरूपापर्यंत जाऊन पोचू. बरोबर आहे? आता तुझ्या बुद्धीवरील अज्ञानाचा मळ धुतल्या गेला, अज्ञानाचा मळ धुतल्या गेला म्हणजे शुद्ध आत्मतत्व तेवढे फक्त शिल्लक. पहा, बुद्धीवरील अज्ञानाचा मळ धुतल्या गेला म्हणजे तुला कारणदेह हा अज्ञानी आहे हे कळलं. बरोबर आहे? आणि जागृतावस्थेमध्ये तुम्ही ज्ञान मिळवतात हे तुम्हाला कळलं, पण तरीसुद्धा ते अज्ञानच आहे. कारण तुमच्या बुद्धीवर अज्ञानाचा जो मळ आहे, सत्वगुण, रजोगुण, तमोगुणात्मक हे जे मळ आहे हे मळ धुतल्या गेले. बरोबर आहे? आणि फक्त शुद्ध आत्मतत्व तेवढंच मात्र शिल्लक राहिलं. कोणाच्या ठिकाणी? साधकाच्या ठिकाणी. जो साधक असेल त्याच्याच करता. कारण ते त्या तीन गुणाच्या पलीकडे गेले, सत्वगुण, रजोगुण, तमोगुण. किंवा जागृती, स्वप्ने, सुसुप्ती, किंवा स्थूल देह, सूक्ष्मदेह, कारण देह. आणि आश्रय आणि साक्षीरूप असलेल्या त्रिगुणातीत तुझ्यावर असलेले हे त्रिगुणाचे बंधन संपले. का संपले? कारण तू तुझ्या आत्मस्वरूपाची ओळख करून घेतले म्हणून. अरे बाबा, हे तीनही देह तू नाही, या तीनही देहाच्या पलीकडे जे आहे ते तू आहेस. बरोबर आहे? मग खरा मी स्वरूपाने निर्दोष असून निर्गुण आहे. जो खरा मी आहे, जो खरा आत्मा आहे. आत्मा आणि परमात्म्यात अंतर नाही. बरं, आत्मा आणि परमात्मा दोन्ही एकच आहे, पण आम्ही आत्मा अलग समजतो, परमात्मा एक समजतो.
बरोबर आहे. कारण काय, आमचं सर्व लक्ष देहावर आहे. बरोबर आहे. मग खरा मी स्वरूपाने निर्दोष आहे. अरे आत्मा निर्दोष आहे. सुख नाही, दुःख नाही, खाणं नाही, पिणं नाही, येणं नाही, जाणं नाही, कोणाला काही नाही, काही त्या देहाशी त्याचा कवळी इतकाही संबंध नाही. कोणाचा? आत्म्याचा. म्हणून तो निर्दोष आहे. तुम्ही काही करा, हो, चोऱ्या करा, लुच्चे लफंगे व्हा, काहीही करा, त्याचा स्पर्श तुम्हाला नाही. त्याचा स्पर्श तुमच्या देहाचा आणि त्याचा काहीही संबंध नाही. 3 देह अलग आणि आत्मा अलग. त्या आत्म्यामुळे 3 देह चालतात. बरोबर आहे. कारण तो निर्गुण आहे. सांगा बरं, एखादा मरणासन्न मनुष्य आहे आणि 100 लोक बाया माणसं जमले आणि तो मरून राहिला. बरोबर आहे. बरोबर आहे की नाही? दिसतो काय? दिसतो काय? दिसत नाही. काय दिसत नाही? तो एवढा सूक्ष्म आहे, एवढा सूक्ष्म आहे, या शरीरातून देहातून निघून जातो, पण एकालाही तो दिसत नाही, कारण तो निर्गुण आहे. त्या गुणाच्या 3ही गुणाच्या पलीकडे आहे. सत्वगुण, रजोगुण, तमोगुण या 3ही गुणाच्या पलीकडे आहे. म्हणजे तो निर्गुण आहे आणि निर्दोष आहे. त्याला कोणत्याच प्रकारचं पाप नाही. सोडून जातो तो. पाप नाही. पाप आहे तुमच्या ठिकाणी असलेल्या सूक्ष्मदेहाला, आणि ते सूक्ष्मदेहच तुम्हाला कर्मामध्ये बांधतो, आणि कर्मामध्ये बांधल्यामुळे पुन्हा तुम्हाला लक्ष 84मध्ये अडकवतो, दुःखात अडकवतो, जन्ममरणाच्या फेऱ्यात अडकवतो. बरोबर आहे. मग गुणाच्या देहाच्या आश्रयाने चाललेल्या सर्व व्यापाराचा साक्षी असून तू ज्ञानघन आहे. ए बाबा, तू ज्ञानघन आहे. तुमच्या आतमध्ये जो आत्मा आहे हा ज्ञानघन आहे, आणि तो एकच आहे. प्रत्येकाच्या आतमध्ये एकच आहे. बरोबर आहे. आणि तो ज्ञानघन आहे. असे जे स्वरूपाचे चाललेले निधी ध्यासन ते साधनांतर्गत असून तेच खरं तुझं स्वरूप आहे, आणि त्याचं साधन करायला पाहिजे. ते खरोखरं आपलं स्वरूप आहे. आत्माच आपलं खरं स्वरूप आहे. आत्मा सोडून 3 देह आपलं नाही. असे जे अभ्यास करणाऱ्या सूक्ष्म अंतःकरण वृत्तीने चालविलेले स्वरूपानुसंधान असते. पुन्हा सांगतो. अशा प्रकारे अभ्यास करणाऱ्या सूक्ष्म अंतःकरण वृत्तीने तुमच्या आतमध्ये जी अंतःकरण वृत्ती आहे, अंतःकरण मन बुद्धी चित्त अहंकार, या अंतःकरण वृत्तीनं चालवलेलं जे स्वरूपाचं अनुसंधान आहे. अनुसंधान म्हणजे काय? लक्ष करणं. आता तुम्हाला नाम मिळालं, तुम्ही काय करता? स्वरूपानुसंधान करतात, नाही काय? नामस्मरण करता की नाही? मनातल्या मनात नामस्मरण करता. मग कोण करते? तुमच्या आतमध्ये असलेली सूक्ष्म अंतःकरण वृत्ती आपोआपच ते काय करते? नामस्मरण करते. नाम मिळाल्यानंतर त्याला महाकारण देह म्हणतात. झालं. कारण देह, 3 देह संपले. आता इथं आलो कारण देहावर. त्याला महाकारण देह म्हणतात. पहिले स्थूल देह, दुसरा सूक्ष्म देह, तिसरा कारण देह. हे बंधनकारक आहे, जन्म मरणाच्या फेऱ्यात अडकवलेले आहे. पण याच्यानंतर जो महाकारण देह आहे, हा महाकारण देह या 3ही देहाच्या पलीकडे आहे. मग त्याचं प्रकाशन करणारा आत्मरूप तू वाचून कोणाला बरे प्रकाशन करते? अरे तो स्वतःचं आत्मस्वरूप आहे. बरोबर आहे. मी ब्रह्म आहे. याशिवाय अंतःकरण वृत्तीला जेव्हा अन्य कशाचेही भान नसते. मी ब्रह्म आहे. अंतःकरण वृत्ती ज्या वेळेस त्या आत्मस्वरूपाशी एकरूप होते, त्यावेळेस ती अंतःकरण वृत्ती एकरूप झाल्यानंतर त्याला देहाचं भान राहत नाही. का? त्याचं कारण तेव्हा त्या सोहमला ते घट्ट पकडून ठेवते. काय? अरे आपली अंतःकरण वृत्ती त्या सोहमला घट्ट पकडून ठेवल्यामुळे अंतःकरण वृत्तीला महाकारण देह म्हणतात. तुमच्या ठिकाणी जी अंतःकरण वृत्ती आहे, त्या अंतःकरण वृत्तीला महाकारण देह म्हटलं आहे. कारण ती अंतःकरण वृत्ती
काय त्या आत्मस्वरूपाशी एकरूप होते, म्हणून त्याला देहाचं भान राहत नाही. ऐकी नाही तुमची पहिली अवस्था प्रत्येकाची, जेवढे बसलेले आहे ऐका नाही अनुभव. पहिली अवस्था झाली मुंडकं टेकलं ज्ञानेश्वरवर. आठवते का पहिली अवस्था? आठवते? आठवतच नाही. कधी आठवते? 2-4 वेळा 10-15 वेळा झाल्यानंतर मग अरे अरे आपलं आपलंच बसतो ना, आपलं आपलं सुरू होतो, आपलं आपलंच बसतो ना, आपलं आपलं सुरू होते. बरोबर आहे, कारण तुमची अंतःकरण वृत्ती त्या सोहमला काय करते? घट्ट पकडून ठेवते. आणि त्यालाच महाकारण देह म्हटलेलं आहे. आता महाकारण देह समजलं. कारण देहाचं आपलं तिथं अर्ध झालं, इथं थोडंसं झालं. आता लागला आपला महाकारण देह. अशा महाकारण शरीराची अशा महाकारण शरीराची तुर्या नावाची अवस्था असते. महाकारण देहाची कोण? तुर्या अवस्था. बरोबर आहे. या देहाची जागृती. सूक्ष्म देहाची कोणती? हां कोणती? स्वप्नावस्था. त्याच्यानंतर तिसरी कारण देहाची सुसुप्ती. आणि महाकारण देहाची तुर्यावस्था. म्हणजे तो त्या 3 गुणाच्या पलीकडे गेलेला असतो, म्हणून तो महाकारण देह आहे. आता त्याचे लक्षण सांगतो, ऐक. पहा, 3 देह समजले, काही कामाचे नाही हे समजले. आणि या 3 देहापासून मी कसा आहे? अलग आहे. त्याचा आणि माझा काहीही संबंध नाही. कोण आहे ते? आवरून घ्या, आवरून घ्या, आवरून घे, आवरून घे, थापटा थापटा आवरून घे, आवरून घे. हां बस आवरून घ्या, आवरून घ्या. हां शांत व्हा, शांत व्हा, शांत व्हा. आवरून घ्या. आता सत्संग आला पहिले. हां सत्संग महत्वाचा आहे. कोण आहे ते? तू दायने हे करणं तू. हां ऐ जोरात थापटा. हां हां बस 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 बस. जोरात थापट. बस करा म्हणा. आहे का? हां बस आवरून घ्या, आवरून घ्या. शांत व्हा. बस पहा. हां मग अनुभव का बिना अनुभव? पहा, अनुभव का बिना अनुभव? असं होतं काय? असं बाकीच्या लोकांना होतं का? दताड्यातल्या होतं काय? अरे त्याच्या आपण किती वर गेलो, ते किती खाली आहे. हां असं झालं तर फायदा त्याचा. बरोबर आहे. कारण महाकारण शरीराची तुर्या अवस्था असते, तिचे लक्षण तुला सांगतोय. आता महाकारण देह कशाला म्हणतात याची माहिती पहा. स्थूल देह, सूक्ष्म देह, कारण देह हे झाले 3 देह. ऐकून घ्या, किती झाले? 3 देह. त्याच्यानंतर जागृती, स्वप्नी, सुसुप्ती ह्या झाल्या 3 अवस्था. त्याच्यानंतर हृदय, कंठ, तोंड ही झाले त्याचे 3 ठिकाणं. बरोबर आहे? बरोबर आहे की नाही? विश्व, तैजस आणि प्राज्ञ हे झाले 3 भोगते, भोगणारे अहंकार. बरोबर आहे? अशा या 15चे साक्षीत्व करणाऱ्या अवस्थेला तुर्या म्हणतात. अशी या सर्वांची साक्षी तुर्य आहे. ते साक्षीत्व आहे ते. बरोबर आहे? आणि ही अवस्था या कशानेही लिप्त होत नाही. लक्षात घ्या. महाकारण देह निर्माण झाला, महाकारण देहाचा अनुभव आला, आत्मस्वरूपाचा ओळख झाली, अंतःकरण वृत्ती लीन झाली. हां किती कशानंच लिप्त होत नाही, ती बाजूलाच असते. तुम्ही तुमचं करत बसा, खरं खोटं, चांगलं वाईट करत बसा, ते अलगच आहे. त्याचा तिचा काही संबंध नाही. अविद्येच्या प्रांतातील त्या सर्वांना तू साक्षीत्वाने जाणतो. अशा प्रकारे 3 देह अविद्या आहे.
मग या सर्वांना तू साक्षीत्वाने आत्मस्वरूपानं जाणतो. हां, बरोबर आहे. हे जाणणे तेच तुर्यावस्थेचे लक्षण. हे जाणणं तुर्यावस्थे. मला अवस्था झाली, मी जाणतो. अनुभव का बिना अनुभव? बोला 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 बोला. अरे मला अवस्था झाली, मी जाणतो. अनुभव का बिना अनुभव? सर्वांना अनुभव आहे. कारण तुम्ही काय करता, अवस्थेला बसता. अवस्थेला बसता तुम्हाला जाग असते की नाही? जाग समजते की नाही? कोणी बोलत असलं समजते का नाही तुम्हाला? त्याला जागृतीतील जागृती म्हणतात. लक्षात घ्या, जागृतीतील जागृती म्हणजे तुर्यावस्था. समजते ना त्याला? 4-5 वेळा चांगलं बसू दे अवस्थेला, मग आपली आपलीच बसते ना, आपली आपलीच कमी होऊन जाते, आपलं आपलं सुरू होते ना, आपल्याला आहे का नाही? मग याला जागृतीतील जागृतावस्था म्हणतात. आणि तुर्य हे त्याचं स्वरूप आहे. जसं आम्ही जागी आहे ना, आता जसं जागी आहे असं या जागृतीमधली जागृती आहे. ते म्हणजे ती तुर्यावस्था आहे. तिच्यामध्ये दुसरे कोणतेच विकार येणार नाही. सत्वगुण नाही, रजोगुण नाही, तपगुण, कोणताच विकार येणार नाही. मग हे जाणणे हेच तुर्याचे लक्षण असल्याने मग हे साक्षीरूप साक्षीत्वाने तुला साक्षीत्वाने जाणतो. म्हणजे पहा, तुम्हाला जाणलं. केव्हा जाणलं? अवस्था झाल्यानंतर. केव्हा? तुर्यावस्थाची प्राप्ती झाल्यानंतर तुम्हाला जाणलं. बरोबर आहे. मग तुर्याचे लक्षण असल्याने तुर्य हे तुझे स्वरूप आहे की नाही? तुर्य हे तुमचं स्वरूप आहे की नाही? सर्वजण सांगा, आहे की नाही? अरे मोठ्यांना बोला ना भाऊ, इकडे फाटकं बंद आहे, मोठ्यांना बोला ना. तुर्य हे तुमचं स्वरूप आहे किंवा नाही? आहे. करेक्ट, बरोबर आहे. सर्वांनी हात वर करा. आहे. अरे वा, व्हेरी गुड, व्हेरी गुड, व्हेरी गुड. हे झोपेत आहे काय? तुर्य हे तुमचं स्वरूप नाही. बा ऐकून घ्या. तुम्ही सर्वांनी काय सांगितलं आहे? म्हणजे सर्वजण काय झाले? नापास. पण काही हरकत नाही, मी तुम्हाला वरपास करेल. काही हरकत नाही, मी तुम्हाला वरपास करेल, पण पास करेल. काही फिकी चिंता नका करू. हां हां हां. मग आता पहा पुन्हा हिच्यामध्ये काय गोष्ट आहे. हिच्यामध्ये पहा एक काय गोष्ट आहे. खुबी म्हणजे गुह्य. गुह्य म्हणजे गुप्त. हे कीर्तनकार, प्रवचनकार, भागवतकार तुम्हाला सांगणार नाही, कारण त्याहिलेच माहीत नाही. तर तुम्हाला काय सांगते? अरे वळातच नाही तर पवऱ्यात कुठून येणार आहे बाटली? फक्त सांगता गोष्टी, संतांच्या गोष्टी सांगतात, झालं. हां हां. पण खरं ज्ञान ते सांगू शकत नाही, कारण ते त्या अनुभवातून गेलेच नाही. बरोबर आहे. मग आता पुन्हा एकदा लक्ष द्या, पुन्हा लक्ष द्या. तुर्यावस्थेला जाणणे. आता मी तुम्हाला पहिलेच सांगितलं, तुम्हाला अवस्था होते समजते की नाही? अवस्था होते समजते की नाही? हां. मग तुर्य हे तुमचं स्वरूप आहे की नाही? तुम्ही सर्वांनी म्हटलं आहे आणि मी म्हटलं नाही. तू त्या तुर्येहून अलग आहे. तुर्य हे तुझं जाणता की नाही? अरे मला तुर्यावस्था प्राप्त झाली म्हणजे ती तुर्यावस्था तुम्ही अलग की एक? किती झाले? 2 झाले. द्वैत गेलं काय? द्वैत गेलं काय? आणि मग कसं म्हणताय? समजली आता. अरे तुला जाणून राहिला, मी मला जाणून राहिलो नाही काय? मी जसं मला जाणून राहिलो असं मला समजून राहिलं ना. मग जाणणारा ज्याला जाणतो तो एक झाला काय? झाला काय? नाही. तो अलग आहे ना. तुर्या पा मला अवस्था झाली. हां हां आहे का नाही? म्हणजे तुला जाणतो.
म्हणजे ते कसे आहे, दोन झाले, अलग झाले. मग तुर्य हे आपलं स्वरूप नाही आहे का आपलं स्वरूप? अरे बोलतही नाही. मग तुर्य आपलं स्वरूप कसं समजून राहिलं ना त्याला? अरे त्याला समजून राहिलं ना किंवा मी आता अवस्थेला बसतो असं असं होते, समजून राहिलं की नाही? मग असं ज्या अर्थी तुम्हाला समजते त्या अर्थी ते तुम्ही नाही, तुम्ही आत्मा नाही आहे, पण अगदी जवळ आहे, अगदी जवळ आहे. मी तुम्हाला उदाहरण सांगितलं होतं ते नंतर सांगेल पहा. मग महाकारण देहातील तुर्यावस्थेचा प्रत्येक आत्मा हा अभिमानी असतो. त्या महाकारण देहामधला जो तुर्यावस्थेचा जो प्रत्येक आत्मा आहे, आत्मा हा अभिमानी असतो. म्हणजे त्यालाही अभिमान आहे, प्रत्येक आत्मा म्हणतात त्याला, बरोबर आहे. म्हणजे मी ती अवस्था जाणतो. पहा, मी ती अवस्था जाणतो. जाणता की नाही तुम्ही सर्वजण? अवस्थेला बसले की जाणता की नाही? अरे अवस्था होऊन राहिली, असंच होऊन राहिलं, होऊन जाणता की नाही? हां, मग मी ती अवस्था जाणतो हे भान त्याला असते की नाही? अरे त्याला भान असते की नाही मला अवस्था होऊन राहिली? मग ते तुम्ही अलग अलग की एक, अलग की एक, अलग अलग आहे, एक नाही ना, अलग आहे ना. हां, आता त्या संबंधी अधिक स्पष्टीकरण सांगतो ऐक. आता त्याचं स्पष्टीकरण आहे हां, की तुर्या तू नाही. आता प्रपंच हा अविद्येचा परिणाम, कारण प्रपंच जो आहे हा अविद्यात्मक आहे, अज्ञानात्मक आहे हां, व चैतन्याचा विवर्त आहे. म्हणजे चैतन्याच्या दृष्टिकोनातून प्रपंच हा अविद्येचा हे आहे. म्हणजे प्रपंच हा नाहीच चैतन्याच्या दृष्टिकोनातून, मात्र सत्य आहे, बरोबर आहे, मात्र सत्य आहे. त्यामुळे मी प्रपंच असणे शक्य नाही, बरोबर आहे. कारण पाहणारे व जे पाहावयाचे ते एकरूप असणे शक्य नाही. पाहणारे आणि ज्याला पाहायचं आहे ते एकरूप असणारं शक्य नाही, बरोबर आहे. नित्य निर्गुण विमल असलेले ब्रह्म हे माझं स्वरूप आहे. मग माझं स्वरूप कसं आहे? नित्य आहे, निर्मल आहे, निर्गुण आहे, निराकार आहे हां, आणि तेच ब्रह्म हेच माझं स्वरूप आहे. म्हणजे ब्रह्म आणि आत्मा दोन्ही कसे आहेत? एकच आहे, आणि तेच माझं स्वरूप आहे. किंवा तो आत्मा मी आहे. हा संवादी अहंकार ज्याला असतो तो प्रत्येक आत्मा, हा संवादी अहंकार ज्याला असतो तो प्रत्येक आत्मा. मला अवस्था झाली नाही काय, पण तो कसा आहे? संवादी अहंकार आहे, तोही अहंकार आहे, तिच्यातही अहंकार आहे. तो प्रत्येक आत्मा, त्याला आत्माच म्हटलेला आहे, पण तिच्यामध्ये थोडा अहंकाराचा सूक्ष्म अंश असतो. संवादी म्हणजे कसं? दाटू माटू, बरोबर आहे. हां, समजलं? दाटवण समजते आपल्याला, इकडे इकडे भाषा समजते दाटवण, त्या लोकांनी समजणार तिकडे काय समजते राहुरीकडे. हे तुम्ही हुशार आहे सर्व, तुम्हाला समजते. मग अशा या प्रत्येक आत्माला असा अहंकार असल्यामुळे व तुला त्याच्या वेगळे ज्ञान होत असल्याने ते तू असणे शक्य नाही. समजलं? अशा प्रत्येक आत्माला असा अहंकार आहे. मग प्रत्येक आत्माला अहंकार आहे की नाही? आहे, बरोबर आहे. आणि तुला असं वाटतं की मी त्याच्यापेक्षा वेगळा आहे, मी त्याच्यापेक्षा तुर्यापेक्षा वेगळा आहे. म्हणजे किती झाले ते? दोन झाले. हां, मग तो तू आहे काय? तो आत्मा तू आहे काय? नाही, तू अलगच आहे, त्याच्यापेक्षा तू अलगच आहे. म्हणजे महाकारण देहापेक्षा तू अलगच आहे. हां, मूर्धस्थानी जो आनंदाचा भोग मिळतो तो मी तुला आनंदी अशा रूपाने कळत असल्याने तो तू नाही. अशा प्रकारे अवस्था झाल्यानंतर त्या अवस्थेचा जो आनंद निर्माण होतो हा आनंद रूपाने आपल्याला कळतो की मला आनंद होऊन राहिला, मी रडून राहिलो, मी हसून राहिलो, मी गडबडून राहिलो, हे तुम्हाला कळते. याचा अर्थ काय? तो मी नाही, तो आत्मा मी नाही, मी त्याच्यापेक्षा अलग आहे.
भाषा कळून राहिली काय? भाषा कळून राहिली? झोपत नाही कोण तिकडे मागे? जो झोपत असेल गुंगत असेल चिमटे घ्यायला चांगले. हां हां पहा, मग अविद्येच्या शुद्ध सत्वागुणापासून अंतःकरण पंचक तयार होते. अविद्याच आहे ते. अंतःकरण मन, बुद्धी, चित्त आणि अहंकार हे पंचक तयार झालं. हा सर्व प्रपंच त्याचा काय आहे? संकल्प आहे. जो काही आपण प्रपंच करतो हा त्याचा अविद्येच्या शुद्ध सत्वा गुणापासून निर्माण झालेला हा संकल्प आहे. आणि तू स्वयंप्रकाश ब्रह्म आहे. मग तो संकल्प तू कसा असशील? कारण तू तर ब्रह्म आहे ना. मग तू त्या ब्रह्मापासून, प्रपंचापासून कसा असला पाहिजे? अलग असला पाहिजे. म्हणजे ब्रह्माचा तुझा काहीही संबंध नाही. मग त्या प्रपंचापासून तू पूर्णपणे वेगळा आहेस. हां, म्हणजे तू एकमेव अद्वितीय, भेदशून्य आणि अखंड असल्यामुळे तुला कोणाचाही आधार नाही. कोणाचा आधार नाही. तुला आधार तुझाच आहे. हे जणू स्वतःची साक्षी आहेत. तू सर्वत्र भरून राहिलेला आहे. तो आत्मा काय आहे? साक्षी आहे. कारण तो कसा आहे? गुणरहित आहे, आकाररहित आहे, वृत्ती ज्ञानाचा विषय नसलेला, विकाररहित आणि अनादि आणि अनंत हे असे खरे तूचे स्वरूप आहे. असा खरा तू आहे म्हणजे आत्मा आहे. हे खरं तुझं स्वरूप आहे. गुणरहित आहे, निर्गुण आहे, निराकार आहे, अव्यक्त आहे, कोणाला दिसत नाही. हे खरं तुझं रूप आहे. बरोबर आहे. पण आता प्रश्न असा आहे की शून्यवादी आत्मा शून्य रूप आहे असे म्हणतात. आता याच्यामध्ये दोन भेद आहे. एक शून्यवादी आहे. ते काय म्हणतात की बा आत्मा हा शून्य रूप आहे. आता खरोखर आत्मा शून्य रूप असेल काय किंवा आहे काय? हे बा, मी इथं पत्रावर मांडलं शून्य. आता सांगा काय आहे ते? शून्य म्हणजे काय? शून्य म्हणजे काय? काहीच नाही. अरे फळ्यावर शून्य मानलं, काय किंमत आहे त्याला? काही किंमत आहे काय? मग काही शून्यवादी काय म्हणतात? बाबा आत्मा शून्य रूप आहे म्हणजे त्याला काहीच किंमत नाही, शून्य रूप आहे तो. बरोबर आहे. असे त्यांचे मत वेदबाह्य आहे. म्हणजे वेदाला हे मान्य नाही. अरे तू आत्मा शून्य रूप आहे असं म्हणतो, पण कोणाच्या सत्तेवर म्हणतो? तू आत्मा आहे म्हणून म्हणतो ना आत्मा शून्य रूप आहे. अरे भाडव्यात तू बोलतं त्या अर्थी तो आत्मा शुद्ध आहे. आहेच नाही म्हणायची सोय नाही. हां, वेदबाह्य आहे. जैन मत शून्यवादी असून बौद्ध मत क्षणिक विज्ञानवादी आहे. याच्यामध्ये अलग मतवाद्याचे मतं मांडलेले आहे. आपल्याला त्याच्याशी काही घेणं नाही. कोणाचं काही असो, आपल्याला फक्त जे पाहिजे तेच पाहिजे, त्याचाच विचार करायचा आहे. म्हणून आत्म्याला शून्य मानणे निरर्थक आहे. आत्मा म्हणजे शून्य नाही. काय म्हणताय याचा आत्मा गीत्मा? हां, अरे पण तुमचं शरीर कशामुळे चालते? तो आत्मा आहे म्हणून तुमचं शरीर चालू आहे. म्हणून तुम्ही घरून इथपर्यंत आले, नाही तर आलेच नसते. तुम्ही माझ्याकडे भोकऱ्या डोळ्यानं पाहता, आत्मा आहे म्हणून पाहता, नाही तर पाहिलंच नसतं. आहे का नाही? हां, मग आत्मा नाही काय आहे? म्हणून आत्म्याला शून्य मानणे निरर्थक आहे. ते अर्धवट ज्ञानाचे लक्षण आहे. असं समजा हा अज्ञानी आहे. आत्म्याला मानत नाही आहे, अज्ञानी आहे, महाअज्ञानी. कारण अत्यंत अभाव म्हणजे शून्य असे शून्याचे लक्षण आहे. शून्य कशाला म्हणतात? मांडलं शून्य, अत्यंत अभाव, त्याला काहीच किंमत नाही. अभाव आहे, काहीच किंमत नाही त्याला, कशाचीच किंमत नाही. आहे का मांडलं शून्य, काही किंमत आहे काय? पण त्याच्या अगोदर एक ठेवा की झाले, त्याच्या अगोदर एक ठेवा की झाले. हां, आहे की नाही किंमत? पण नुसतं शून्य मांडलं, अभाव आहे, अत्यंत अभाव आहे. हे अत्यंत अभाव हे शून्याचं लक्षण आहे. तरी शून्य म्हणणं हे एक ज्ञानच आहे. शून्य म्हणणं हे काय आहे? ज्ञानच आहे. तुम्ही शून्य का म्हणता? तुमच्याजवळ ते ज्ञान आहे म्हणून शून्य म्हणतात. तुम्ही नाही का म्हणता? तुमच्याजवळ ते ज्ञान आहे म्हणून तुम्ही नाही म्हणता. तुम्ही शून्य म्हणता हे सुद्धा एक काय आहे? ज्ञान आहे. अरे ज्ञानच नसती तर कोणी शून्य म्हटलं असतं काय?
आणि निर्विशेष ज्ञानस्वरूप आत्मा तिन्ही काळात असतो. अशा प्रकारे कशालाही विषय नसणारा जो आत्मा हा तिन्ही काळात असतो. हां, काय वर्तमान काळ, भूतकाळ, भविष्यकाळ, तीनही काळामध्ये हा आत्मा जसाच्या तसाच असतो. बरोबर आहे. अत्यंत अभावाला अत्यंत अभाव कसा जाणेल हो? पहा, लक्षात घ्या, शब्द फार फार महत्त्वाचे आहे. अत्यंत अभावाला अत्यंत अभाव कसा जाणेल हो? हे एक शून्य मांडलं, हे दुसरं मांडलं, शून्य मांडलं. हे शून्य त्या शून्याला कसं जाणेल हो? हे शून्य पाहते तिकडे, तो शून्य पाहते इकडे, कसं जाणेल? अरे शून्य शून्याला कसं जाणेल? एक अभाव दुसऱ्या अभावाला कसं जाणेल? जाणेल काय? कारण त्याच्या ठिकाणी अभाव आहे, त्याच्या ठिकाणी अभाव आहे. एका अभावाला दुसऱ्या अभावाने जाणणं शक्यच नाही, कारण दोघांच्या ठिकाणी अभाव आहे. म्हणून दोघंही एकमेकाला जाणत नाही. हे शून्य आहे हे ज्ञान आत्मप्रकाशात होते. तुम्ही जे म्हणता की हे किती काय रे व काय आहे शून्य? अरे तुमच्या आत्मप्रकाशानं तुम्ही त्याला शून्य म्हटलं. तुमच्या ठिकाणी आत्मप्रकाश आहे म्हणून तुम्ही त्याला शून्य म्हणता. आत्मप्रकाशच नसला तर मग त्या शून्याचा अभाव होऊन जाईल. अभाव, अत्यंत अभाव होऊन जाईल त्याच्या दृष्टीनं. बरोबर आहे. हे शून्य आहे हे ज्ञान आत्मप्रकाशातच होते, कारण आत्माच शून्याचे प्रकाशन करतो. तुमच्या ठिकाणी असलेला जो आत्मा आहे या आत्म्यानं प्रकाशन कशाचं केलं? तुमच्या आत्म्याचं प्रकाशन कशावर पडलं? त्या शून्यावर पडलं. आणि मग तुम्ही काय म्हणता? अरे हे शून्य आहे. आत्म्याच्या प्रकाशनानं आत्मा समजतो, आपलं शून्य समजते. समजून राहिली का भाषा? नसेल समजत तर तिकडे तरफडायला पाहिजे होतं. कुठं कुठं हां, तरी समजत असेल. आता हाच विषय आपण कुठं घेऊ? याच्याही पुढचा विषय 27 तारखेला घेऊ भानगऱ्याला. पाहू आता इतके येतात काय. हां, याच्यातलं गणणारच आहे. कारण सांगायला बाया पहिला नंबर. काय सांगतील कारण? काय नाही, सांगताच नाही आहे. काय या चाटावर अगोदर मनामध्ये खुणगाट बांधतात. बाबाला काय सांगायचं? हां, बाबा हां जाऊ दे, नाही तर जाऊ दे, झालं, निघलं, आटपलं काम. बापा चला. मग आत्म्यामुळे शून्याचं काय होते? आपल्याला ज्ञान होते. मग ज्याच्या सत्तेवर हे अपरंपार जग कळते, हां, ज्याच्या सत्तेवर, ज्या आत्मसत्तेवर हे अपरंपार जग आम्हाला कळते, ते शून्य असेल काय? म्हणजे आत्मा शून्य असेल का मग? कारण ते आत्म्यामुळे तर तुम्हाला जग कळून राहिलं. मग आत्मा शून्य असेल काय? मग एवढी जो अक्कल पाहिजे बाकीच्या विचारवंतांना. अरे त्याच्याच भरोश्यावर खाता, त्याच्याच भरोश्यावर लहानाचं मोठं होता. हां, आणि त्यालाच म्हणता अभाव आहे, त्यालाच म्हणता शून्य आहे. वा वा, आहे का खोपडी ठिकाणावर? अनेक मतवाद्याचं मन आहे, अलग 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 अलग. पण आमचा वेदांताचा विषय आहे शून्य हे अभावरूप नाही, त्या शून्याचं प्रकाशन आत्मा करतो. बरोबर आहे. सूक्ष्म विचार न केल्यामुळे काय, आम्ही विचारच नाही करत कोण्या गोष्टीचा. मग सूक्ष्म विचार न केल्यामुळे आत्मा आम्हाला शून्यवत वाटतो, विचारच नाही करत. म्हणून आपल्या ठिकाणी असलेलं जे आत्मा आहे तो आत्मा काय वाटते आम्हाला? शून्य आहे. नाहीच. कुठे दिसते? दाखवा बरं, कुठे आहे? दाखवा. हात दिसतील, पाय दिसतील, नाक दिसतील, डोळे दुखते, पोट दुखणे दिसते, कॅन्सर दिसते, अमुक दिसते, सर्व दिसते. बरोबर आहे, बरोबर आहे. हां, मग सूक्ष्म विचार न केल्यामुळे आत्मा आम्हाला शून्यवत वाटतो. हां, पण तो शून्य नसून त्या शून्याचा द्रष्टा आहे. तो शून्य नाही, त्या शून्याचा द्रष्टा आहे. मग त्या शून्याला पाहणारा आहे, प्रकाशमान आहे. तो आत्मा प्रकाश रूपानं स्वतः त्या शून्याला पाहतो, कारण तो स्वयंप्रकाश आहे, स्वसंवेद्य आहे, स्वसंवेद्य आहे. म्हणून ज्ञानेश्वरीतल्या पहिल्या अध्यायातला पहिलाच श्लोक, ओम नमोजी अद्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वसंवेद्य आत्मरूपा. तो स्वसंवेद्य आहे. कोण? तुमच्या आतमध्ये असलेला आत्मा. कसा काय शून्य असेल तो? जो म्हणे शून्य तो मिळाला.
त्याजवळ बी वसूल आहे. हां, अरे कळून राहिली का भाषा? हां, त्या स्वयंप्रकाश संवेद्य आत्म्याचा फक्त अपरोक्ष अनुभवच येऊ शकतो. त्या आत्म्याचा फक्त अनुभव येऊ शकतो, बस, बाकी काहीच नाही. आत्म्याचा अनुभव येतो फक्त, बाकी काही नाही. जीवाने त्याच्याशी एकरूप होऊन त्याचा अनुभव घेतला पाहिजे. म्हणून जीव त्या आत्म्याशी एकरूप झाला पाहिजे. आमचा जीव अलग आणि शिव अलग, एकरूपच झाला नाही तो. मग त्या जीवानं त्या शिवाशी, तो जीव त्या शिवाशी एकरूप व्हायला पाहिजे. बरोबर आहे? म्हणजे जीवानं त्या आत्मस्वरूपाशी एकरूप व्हायला पाहिजे आणि तो अनुभव आम्ही घ्यायला पाहिजे. मग हे जे आत्मा आहे, हे आत्मरूप तू चारही देहांना व्यापूच आहे. स्थूल देह, सूक्ष्म देह, कारण देह आणि शेवटी महाकारण देह तुर्याचा. हा आत्मा या चारही देहाला व्यापून आहे. कारण जीवाच्या सर्व शरीरात तुझी व्याप्ती आहे की नाही? या शरीरात त्या संपूर्ण रोमामध्ये त्याची व्याप्ती आहे. कोणाची? आत्म्याची. पायाच्या नखापासून तर या डोक्यापर्यंत त्या आत्मस्वरूपाची व्याप्ती आहे. पायाचा कधी एक केस जरी ओढला तरी आम्हाला समजते की नाही? समजते. कशामुळे कळते? आत्म्यामुळे कळते. पोट दुखलं, समजते की नाही? कशामुळे कळलं? आत्म्यामुळे कळलं. हे जे व्यवहार आहे हे आत्म्यामुळे कळतात. बरोबर आहे? आणि म्हणून म्हटलेलं आहे, या उपाधी माझी गुप्त. उपाधी आहे, अरे ह्या उपाधी आहे. कोणी पाहणं, कोणी लहान आहे, कोणी मोठं आहे, कोणी पुरुष आहे, कोणी स्त्री आहे, कोणी उंदर आहे, कोणी बांदर आहे, कोणी नकटा आहे, कोणी चपटा आहे, कोणी गोरा आहे, कोणी काळा आहे. पा हे उपाधी आहे, उपाधी आहे. ए पा, कोणी कसं दिसते, कोणी कसं दिसते. या उपाधी माझी गुप्त. चैतन्य असे सर्वगत. या सर्वांच्या उपाधी जरी अलग अलग असला तर हिच्यामध्ये जे चैतन्य आहे, जे आत्मस्वरूप आहे, हे मात्र एकच आहे. माय बाई, का बुवा सांगतो, हा कसा काळा, हा कसा गोरा, हे कसं नकटन, हे कसं चपटं, काही सांगते बुवा. अरे म्हणाल की नाही तुम्ही? मग हे काय की अलग आहे? एकच आहे. जरी ह्या उपाध्या अलग अलग दिसत असल्या तरी सुद्धा याच्यामध्ये असलेला आत्मा मात्र एकच आहे. जो आत्मा माझ्यात आहे, तो आत्मा यांच्यात आहे, तो आत्मा त्यांच्यात आहे, तो आत्मा त्यांच्यात आहे. संपूर्ण जगामध्ये असलेलं आत्मतत्व मात्र एकच आहे. आणि हे आत्मतत्व आमच्या ज्ञानोबारायांना कळलं. आणि म्हणून ज्ञानोबारायांनी काय केलं? रेड्यामुखी वध बोल दिले. रेड्याच्या मस्तकावर हात ठेवला. ज्ञानेश्वर माऊलींना वेद येत होते. मग करे या रेड्याला वेद येतील काय? खोडचट लोक आहे की नाही दातड्यात? असेच आहे. ज्ञानेश्वर माऊली रेड्याच्या डोक्यावर हात ठेवला. अरे बाबा, तुला रेड येतं ना म्हण. कारण ज्ञानेश्वर माऊलीच्या आतमध्ये असलेलं आत्मतत्व आणि रेड्यामध्ये असलेलं आत्मतत्व दोन्ही कसं असते? आहे एकच आहे. म्हणून जे माऊलीला येत होतं तेच कोणाला आलं? म्हणून रेड्यामुखी वेद बोलिला. कोणा? माऊलीनं. चमत्कार म्हणून दाखवायचा होता. खरं वेद बोलेल का रेडा? नाही, पण जगाला कळलं पाहिजे म्हणून. आणि हे जगाला कळलं पाहिजे म्हणून इथं सत्संग आहे. आणि आपण झालो बाकीचे पत टी व्ही पाहते, कोणी काही पडते, उपास केला मग काय खाओ पिओ मजा करो. फिर देव भी म्हणते हैं हम भी देखते तुम्हारा कैसे मजा करते तो. बरोबर आहे. ह्या सर्व काय आहे? उपाधी आहे. या उपाधी माझी गुप्त. चैतन्य असे सर्वगत आणि ते तत्वज्ञ संत स्वीकारती. संतांना ते मान्य आहे की बाबा रे, हे सर्व आत्मतत्व एकच आहे. देह जरी अलग असले तरी आत्मतत्व एकच आहे. बरोबर आहे. आणि त्याचा प्रकाशक कोण आहे? देहाचा प्रकाशक कोण आहे? आत्मा. बरोबर आहे. तू द्रष्टा असल्याने जीवाचे चारही देह तुझ्या दृष्टीने ध्येय ठरतात.
तू जीवाचा द्रष्टा आहे, पाहणारा आहे. म्हणून तुझ्या ठिकाणी असणारे जे 4 देह आहे हे त्या तुझ्या दृष्टीनं ज्ञेय आहे. तू त्यांचा ज्ञाता किंवा प्रकाशक आहे. तू त्यांचा ज्ञाता किंवा प्रकाशक आहे. बरोबर आहे. कारण तू निर्विशेष ज्ञानस्वरूप आहे. असे तुझे कोणत्याही प्रमाणाने ज्ञान होणे सिद्ध नाही, शक्य नाही. निर्विशेष आहे. मग तू ज्ञानस्वरूप आहे, तू ज्ञानरूप आहे. अशा प्रकारे तू कोणत्याही प्रमाणानं ज्ञान होणं शक्य नाही. मग तू देह कसा असतील? तू देह कसा असशील सांग. कारण तू मुळातच देह नाही. ज्याप्रमाणे तुझ्या 4ही अवस्थेची व्यवस्था कशी आहे हे तुला कळले. म्हणजे 4 अवस्था कळले. कोणते? जागृत, स्वप्ने, सुसुप्ती, तुर्या आणि इथपर्यंत. किंवा काय स्थूलदेह, सूक्ष्मदेह, कारणदेह आणि महाकारणदेह. या 4 देहाची व्यवस्था तुला कळते. त्याप्रमाणे इतर सर्व जीवांच्या 4ही अवस्थांची व्यवस्था तुला कळते. जे तुला कळते ते सर्वांची जी अवस्था आहे ते तुला कळते. कधी कळते? पुन्हा पहा. ज्याप्रमाणे तुझ्या 4ही अवस्थांची व्यवस्था कशी आहे हे तुला कळलं. म्हणजे आता तुम्हाला कळलं का नाही? तुम्ही सांगितलं मला 4 अवस्था कोणत्या? जागृती, स्वप्ने, सुसुप्ती, तुर्या आहे का नाही? आहे काय? आणि देह कोणते? स्थूलदेह, सूक्ष्मदेह, कारणदेह, महाकारणदेह. हे तुम्हाला या 4 देहाची अवस्था तुम्हाला कळली का नाही? सर्वांना कळली नाही? हां. मग ज्याप्रमाणे तुला तुझ्या 4ही अवस्थांची व्यवस्था कशी आहे हे कळते, त्याप्रमाणे इतर सर्व 4ही अवस्थांची व्यवस्था तुला कळते. कशी कळते? कशामुळे कळते? जागृती अवस्थेमध्ये. म्हणजे जागृतीतील व्यवस्थेनुसार जागृतीमध्ये जीवाला 5 ज्ञानेंद्रिय. कोणाला कळते? जीवाचे जे 5 ज्ञानेंद्रिय आहे, 5 कर्मेंद्रिय आहे, नाही काय? या 5 आणि 5 10 या इंद्रियांना ते कळते. पण ते बाह्य दृष्टीनं असते मदत करण्याकरता. म्हणजे जागृतीचा विश्व, हे तुम्हाला सांगितलं, विश्व, तैजस आणि प्राज्ञ. जागृतीचा विश्व, सुसुप्तीचा प्राज्ञ आणि स्वप्नाचा तैजस आणि महाकारणाचा प्रत्यगात्मा साक्षी तुर्या, नाही काय? अशा या तुझ्या किंवा जीवसृष्टीच्या 4ही अभिमानात आत्मरूप तू साक्षीने आहेस. 4ही देहाचा आत्मा तू साक्षीरूपानं तुझ्या देहामध्ये आहे. आणि त्याच्यात तू आहे, पण तुझ्यात ते नाही. त्यांच्यामध्ये तू आहे आत्मा, पण त्या आत्म्यात मात्र तू नाही. आत्म्याचा तुझा काहीही संबंध नाही. आपल्यामध्ये असलेला आत्मा आणि हे बाकीचं जे आहे ना, हे लटांबर, याचा आणि त्या आत्म्याचा काही संबंध नाही. काही घेणं देणं नाही त्याला. आत्मा अलगच आहे. तो फक्त साक्षी आहे. तो फक्त पाहतो कसा कर्म करतो, कोणते कर्म करतो, चांगले करतो का, त्यानुसार तो फळ देतो. बरोबर आहे? हां. मग तुझ्या 4ही अवस्थाती हृदय, कंठस्थाने तू वेगवेगळ्या जाणतो. इथं आहे. त्याचं प्रकाशन तू स्वतः स्वयंप्रकाशित आत्मा आहे. तुझ्या आत्मस्वरूपाचं तुझ्या प्रकाशातच त्याचं प्रकाशन होते. तशीच अन्य जीवाच्या अवस्थाची स्थाने तू जाणतो. बाकीच्या जीवाच्या अवस्थासुद्धा कशा आहे? अशाच आहे. अशा रीतीने सर्व भूतात व्यापून राहून, सर्व भूतात, हे सर्व भूत आहे, अशा सर्व भूतामध्ये व्यापून राहून त्याच्या इंद्रियांना ज्ञानाचे अधिष्ठान देऊन, इंद्रियांना ज्ञानाचं अधिष्ठान देऊन, म्हणजे सर्व इंद्रियांचं अधिष्ठान कोणतं? आत्मा. सर्वांना जाणणारा एक आत्मरूप तुझ्याशिवाय कोण असणार? तू आत्मरूप आहे. झालं? हे सर्व ऐकल्यानंतर शिष्याने नम्रतेने प्रश्न विचारला. एवढं झालं?
ऐकलं तुम्ही? आता शिष्यानं नम्रतेनं प्रश्न विचारला सद्गुरूला की सर्व भूतात एकच आत्मतत्व आहे. हे बा, हिच्यात हिच्यात एक, हिच्यात एक, हिच्यात एक, हे सर्व जरी अलग अलग दिसले तरी हिच्यात आत्मा मात्र किती आहे? आत्मा किती आहे? एकच आहे. हे बा, तोंड अलग दिसतील, नावं अलग दिसतील, कपडे अलग दिसतील, नाही काय, थोबाडे अलग दिसतील, नाही काय, किती मोठे आहे, पण या सर्वामध्ये आत्मा किती आहे? एकच आहे. हा प्रश्न, या प्रश्नाचं उत्तर काय पहा. हे सर्व ऐकल्यानंतर शिष्याने नम्रपणे प्रश्न विचारला की सर्व भूतात एकच आत्मा आहे. तुम्ही म्हणता गुरुदेव तुम्ही म्हणता की आत्मा सर्वामध्ये एकच आहे. हां, असे कोणत्या युक्तीने, दृष्टांताने किंवा प्रमाणानं समजून घ्या. कोणतं प्रमाण आहे की बा सर्वामध्ये आत्मा एक आहे? काही ना काही प्रमाण तर पाहिजे की नाही. मी तुम्हाला म्हटलं प्रत्येकामध्ये आत्मा एक आहे असं जर मी म्हटलं तर तुम्हाला खरं वाटेल काय? नाही वाटणार. मग हा तर लबाड आहे, मी शहाणा आहे, हा चांगला आहे, हा वाईट आहे, हा असा आहे, तो तसा आहे. आत्मा एक आहे ना, मग सर्वेचं सारखं पाहिजे की नाही? मग सारखं आहे का? तोच प्रश्न आपल्याला समजून घ्यायचा. मग कोणत्या दृष्टांतानं किंवा कोणत्या युक्तीनं किंवा कोणत्या प्रमाणानं हे समजून घ्यावे, कारण आत्मा तर एकच आहे. हां, पण तर एकाच्या सुखदुःखाचा दुसऱ्याला अनुभव आला पाहिजे. जर माझं पोट दुखत असलं, आत्मा किती आहे? एक आहे. मग माझं पोट दुखत असलं तर बंदीचं पोट दुखायला पाहिजे. बरोबर आहे. आत्मा किती आहे? सर्वांच्या आतमध्ये आत्मा किती आहे? तुमच्या आमच्या आतमध्ये आत्मा एकच आहे. मग माझं जर पोट दुखलं तर सर्वच पोट दुखायला पाहिजे. मला जर कॅन्सर झालं तर बंद्याला कॅन्सर व्हायला पाहिजे. माझ्या जर नाकात शेंबूड सर्वच्या नाकात शेंबूड असायला पाहिजे. पण नाही ना. हे कसं गुरुदेवा, हे कसं मला समजून सांगा. झोपा गेल्या काय? तिकडचे माणसं झोपा गेल्या काय? ऐकू येते ना? हां, गेलं झोपा. हां, आता ऐकून अर्धा तास फक्त, जास्त नाही. कारण शिल्लक राहिलेला भाग आपल्याला 27 तारखेला घ्यायचा बाणगोऱ्याला. जे येतील ते येतील, नाही येतील तर जाऊ देत, काही घेणं नाही आपल्याला. सांग. मग आत्मा तर एकच आहे. आता समजून घ्या, आत्मा तर एकच आहे. तर एकाच्या सुखदुःखाचा दुसऱ्याला अनुभव आला पाहिजे. तुम्हाला आताच कसं सांगितलं, पण तसं तर मला काही येत नाही. आणि प्रत्यक्षात तसं तर काही दिसत नाही. माझं पोट दुखलं तर दुसऱ्याचं काही दुखतच नाही, कारण आत्मा तर दोन्ही एकच आहे. माझं पोट दुखलं तर दुसऱ्याचं दुखतच नाही. हे कसं काय बुवा? म्हणजे याचा अर्थ आत्मा अलग अलग आहे असा संशय कोणाला आला? शिष्याला आला. बरोबर आहे. मी सर्वांचा प्रकाशक आहे हे लक्षात आलं की बा मी आत्मा सर्वांचा प्रकाशक आहे. जागृती, स्वप्ने, सुसुप्ती या तीनही देहाचा मी प्रकाशक आहे हे मला समजलं. बरोबर आहे. पण अन्य भूतातला प्रकाशक, बाकीचे जे लोक आहे यांचा प्रकाशक आणि मी एकरूप आहो हे कसं काय? हे तर अनुभवाला येतही नाही. हे आणि मी एक कसं आहे हे तर मला अनुभवाला आलंच नाही. मग अनुभवाला असं जरी एक असतं, आत्मा जर एक असता तर मग त्याच्या मनात काय आहे हे मला समजायला पाहिजे ना. आत्मा किती आहे? सर्वांच्या इथे आत्मा किती आहे? मग माझ्या मनात जे आहे ते बाकीच्या मनामध्ये काय आहे हे मला समजलं पाहिजे ना. पण तसं समजत नाही ना. काय गुरुदेवा, कसं काय आहे समजून सांगा. बरोबर आहे. आता सद्गुरू शिष्याला उपदेश कसे झाला ठसका? हां, आता गुरुदेव काय म्हणाले शिष्याला? पहा, उपाधी वेगळ्या असल्यामुळे, उपाधी वेगळ्या आहे. उपाधी किती आहे? जेवढे आहे लोक 150, 200, 250
एवढे उपाधी आहे. उपाधी वेगळ्या असल्यामुळे एकच भेदशून्य अखंड आत्मतत्व अनेक ठिकाणी वाटले गेले. उपाधी अलग अलग, पण आत्मतत्व मात्र प्रत्येकाच्या ठिकाणी अलग अलग वाटलं गेलं. आत्मा मात्र एक, आणि तोच आत्मा प्रत्येकाच्या ठिकाणी अलग 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 वाटला गेला. असं आपल्याला काय होतो? भ्रम होतो. भ्रम होतो की नाही? हां, आकाश तत्व लक्षावधी घटात असते. उदाहरण दिलं पहा, आकाश तत्व लक्षावधी घटात. आकाश म्हणजे माहिती आहे का तुम्हाला? वरचा आकाश म्हणजे घट बनवला नसताना, म्हणजे मळकं बनवलं नसताना आकाश आहेच, आहे की नाही? पाहावर, घट मळकं बनवलं नसताना आकाश आहेच. आता मळकं बनवलं, तिच्यात आकाश आहे की नाही? आहे. आकार दिला त्याला, तिच्यात आकाश आहे. मळकं फुटलं, तिच्यातलं आकाश त्या स्वरूपाशी एकरूप झालं. बरोबर आहे. म्हणजे आकाश तत्व लक्षावधी घटात असते. पहा, घट घडवण्या आधीपासून आकाश असते, मळकं घडवायच्या अगोदरपासून आकाश असते. मग आकाश नंतर घटात शिरत नाही. ते आकाश त्या घटात शिरते काय? अगोदर असते की नाही? आता इथं आकाश आहे की नाही? माती आणली, मळकं केलं, तिच्यामध्ये आकाश आहे की नाही? आहे की नाही? कारण त्या आकाशानं सर्व जग व्यापलं, म्हणून ते घटामध्ये आकाश आहे. आहे की नाही? असलेल्या आकाशाचा घट घडवला जातो. हे लक्षात न आल्यामुळे प्रत्येक घटातील आकाश वेगळे वेगळे आहे. हे बा, प्रत्येकाच्या घट म्हणजे माहिती आहे ना, मळकं. आता मळकं आहे, मळकं घडलं नाही तरी आकाश आहेच. आणली माती, घट तयार केला, मळकं तयार केलं. पहिले होतंच की नाही? नव्हतं तरी होतंच. मळकं तयार केलं ती आता आकाश आहेत. असे हजारो मळके केले तरी त्या मळक्यात आकाश. लाखानं मळके केले तरी त्या मळक्यात आकाश. बरोबर आहे. मग आकाश किती झाले? आकाश किती झाले? अरे सर्व याच्यामध्ये आकाश आहे की नाही? फक्त मळके अलग अलग. मळके झाले अलग अलग, पण तिच्यामधलं असलेलं आकाश मात्र तसे सर्व मळके आहे. या मळक्यामध्ये असलेलं आत्मतत्व मात्र एकच आहे. समजून राहिलं काय? भाषा कळली? हां, दुसरं उदाहरण, हे समजलं नसेल तर, खोपडी ठिकाणावर नसेल तर, किंवा तिकडे गुंगले असतील तर दुसरं उदाहरण सांगतो. हां, पहा, सूर्य एकच. सुंदर उदाहरण आहे. सूर्य किती आहे? एक. का 10-15? एक आहे. नाही ना? अरे मला वाटलं 10-15. सूर्य एकच, पण लक्षावधी भांड्यातील पाण्यात त्याची तेवढी रूपे भासतात. सूर्य एकच आहे, परंतु तुम्ही हजारो भांडे ठेवा पाण्याचे, ड्रम ठेवा, मळकं ठेवा, हां, ग्लास ठेवा, वाटी ठेवा, ताब्या ठेवा, काही ठेवा. बरोबर आहे. मळकं सूर्य मात्र एक, आणि त्या सूर्याचे प्रकाश किरण कशामध्ये आहे? त्या मळक्यात प्रतिबिंब पडले की नाही? मग सूर्य किती आहे? प्रतिबिंब किती पडले? 10 असले तर 10 मध्ये पण सूर्य मात्र एक. तसे त्या आत्मतत्वाचे, परमात्म तत्वाचे हिच्यामध्ये असलेले हे प्रतिबिंब आहे. म्हणून तो प्रतिबिंब तोच परमात्मा आहे. तुमच्या आतमध्ये असलेला आत्माच परमात्मा आहे, कारण तो अलग नाही. बरोबर आहे. हां, भांड्याच्या उपाधीमुळे तो अनेक झाल्यासारखा वाटतो, नाही काय? काही भांड्यातील पाणी हलले, एखाद्या भांड्यातलं पाणी हललं, काय होते? तो वरचा सूर्य हलतो काय? नाही, तो हलत असेल. भांड्यातलं पाणी हललं की तो काही भांड्यामध्ये स्थिर असतो. बरोबर आहे. तर तो स्थिर राहतो. काही भांड्यातलं पाणी गढूळ असते, तो निस्तेज दिसतो. काही मळक्यात पाणीच नसते, तिच्यामध्ये
नाही काय? सूर्याचा प्रकाश नाही काय आहे. मग मळके किती झाले? इतके झाले मळके. आणि प्रकाश मात्र सूर्याचा एकच. बरोबर आहे. काही भांड्यातील पाणी हलले तर प्रतिबिंब सूर्य हलल्यासारखा वाटतो. ज्या भांड्यातील पाणी स्थिर असते त्या भांड्यातील पाण्यात पडलेले सूर्याचे प्रतिबिंबसुद्धा स्थिर असते. तिच्यामध्ये चांचल्यत्व आणि स्थैर्य उपाधी सापेक्ष योगायोगाच्या गोष्टी आहेत. म्हणजे सूर्य जर सतत हलत राहिला, वरचा सूर्य जर हलत राहिला असता तर त्याची प्रतिबिंब कोणत्याही पाण्यामध्ये तुम्हाला हलताना दिसलं असतं की नाही? पण सूर्य हलतो काय? नाही. तिच्यामधलं प्रतिबिंब हलते, पण तसे होत नाही. यावरून उपाधीच्या धर्मात, त्या उपाधीच्या धर्मात तुमच्या ठिकाणी जी उपाधी आहे, अनेक उपाधी आहे, या उपाधीच्या धर्मामध्ये त्या सूर्यावर अकारण आरोप आला. त्या सूर्यावर आरोप आला. मळका आहे खाली, पाणी आहे तिच्यात, ते पाणी हललं, तुम्ही आरोप केला, अरे सूर्य हलून राहिला, आरोप केला सूर्यावर. सूर्य हलतो काय? सूर्य तसा तुमच्यामध्ये ते आत्मतत्व आहे, तिच्यावर आरोप केला, भ्रम निर्माण केला तुम्ही की तो परमात्म तत्व माझ्यामध्ये नाही, असा तुम्ही आरोप केला आणि स्वतःला देह मानून राहिले, शरीर मानून राहिले. आणि म्हणून हा विषय कळत नाही तुम्हालाच. काय तुम्हाला जगाला कळत नाही? जगाला हां व येतो, कीर्तन करतो, टकमा 1.5 पैसा, 5,000 घेतले, काही घेणं नाही झालं तुमच्याशी, काही घेणं देणं नाही. आणि आम्हाला तसेच बुवा आवडतात, हां पैसे घेणारे. हां जर सूर्य जर सतत हलणारा असता तर त्याचे प्रतिबिंब कोणत्याही पाण्यात हलणारे दिसते की नाही? हां पण तसे होते काय? नाही. यावरून उपाधीचा धर्माचा त्या सूर्यावर अकारण आरोप होतो. अगदी त्याच पद्धतीनं आत्म्याची बुद्धी ही उपाधी आहे. का? आत्म्याची बुद्धी ही उपाधी. प्रत्येकाची बुद्धी कशी आहे? प्रत्येकाची बुद्धी कशी आहे? अलग अलग. मग बुद्धी ही उपाधी झाली आत्म्याची. कोणाची बुद्धी कशी, कोणाची बुद्धी कशी, ते आत्म्याची उपाधी. बुद्धी ही उपाधी आहे. ती बुद्धी लोभी असेल तर आत्माही लोभी असल्याचा आपल्याला भास होतो, पण आत्मा लोभी नसतो, काही त्याच्याशी घेणं देणं नसते. फक्त आम्हाला काय होतो? भास होतो. अगदी याच पद्धतीनं ब्रह्म एकमेव अद्वितीय आहे. एकच आहे, ब्रह्म एकच आहे. आणि ते तुमच्या आतमध्ये प्रत्येकामध्ये ओतप्रोत भरलेलं आहे. एकच आहे, ते भरलेलं आहे. असं नाहीच हे पोकळी जागा आहे, पोकळी आहे, हे पोकळी आहे, हिच्यामध्ये ब्रह्म ओतप्रोत भरलेलं आहे. कारण ते ब्रह्म अद्वितीय आहे, निर्गुण आहे, निराकार आहे, दिसायच्या गोष्टी नाही. तुमच्या देहामध्ये तो आहे आत्मा, म्हणून देह दिसते. आत्मा दिसतो काय? नाही. हिच्यामध्ये ब्रह्म नाही काय? आत्मा नाही काय? आहे. दिसते काय? नाही दिसत. बरोबर आहे. हां त्याप्रमाणे ब्रह्म एकमेक अद्वितीय आहे. ते अविद्याकल्पित आहे. अविद्याकल्पित. सत्वगुण, रजोगुण, तमगुण, पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश, सत्वगुण, रजोगुण, तमगुण, हे अष्टधा प्रकृतीचा हा जो जीव आहे, या जीवात चिदाभासाच्या रूपानं, ब्रह्माच्या रूपानं तो भासतो आपल्याला. कोण? आत्मा. बरोबर आहे. जीव अनेक असल्याने ते अनेक आहे असं वाटते. कारण दिसणारं जे नामरूपात्मक जग आहे ना, हे नामरूपात्मक. आता पहा, प्रत्येकाला नाव आहे की नाही? बिना नावाचं कोणी आहे का इथं? एखादा उभा राहा. सर्वाला नाम आहे की नाही? अरे नाव आहे की नाही? बरं, प्रत्येकाला रूप आहे की नाही? पहा, कोणी नकटं चपटं, कोणी पहा आहे की नाही रूप? कोणी कसं, कोणी कसं. म्हणजे प्रत्येकाला नाव आहे, प्रत्येकाला रूप आहे. मग हे जे दिसणारं जे नामरूपात्मक जग आहे, तुम्हीच नाही तर संपूर्ण ब्रह्मांड, संपूर्ण जग हे अविद्येमुळे भासते, अज्ञानामुळे भासते. अज्ञानामुळे. कारण आमच्या ठिकाणी अज्ञान आहे, म्हणून आम्हाला ते अलग अलग दिसून राहिलं. हां कारण जीवाची शरीरात अष्टधा प्रवृत्ती असते. कारण ते शरीर अष्टधा प्रवृत्तीचं झालेलं आहे.
हे शरीर पृथ्वी, पाणी, अग्नी, वारा, आकाश, सत्वगुण, रजगुण, तमगुण हे अष्टधा प्रकृतीचं शरीर तयार झालेलं आहे. हां, आणि त्यातील अंतःकरणात आत्म्याचा आम्हाला चिदाभास रूपानं राहतो. त्यातील अंतःकरणातील जो आत्मा आहे हा चिदाभास रूप, म्हणजे आम्ही त्याच्यावर भास निर्माण करतो, भ्रम निर्माण करतो त्या आत्म्यावर. कशामुळे? अंतःकरणामुळे. कारण अंतःकरण आमचं संकल्प विकल्प करते, मन इकडे तिकडे भटकते, आमचं स्थिर मन राहत नाही. मग त्या जीवाचे जसे शुभ आणि अशुभ प्रारब्ध असेल, मग त्या प्रत्येक जीवाचं जसं शुभ प्रारब्ध असेल, अशुभ प्रारब्ध असेल, तसे त्याला सुखदुःखाचे अनुभव येतात. तसं त्याला सुख किंवा दुःख भोगावे लागते, ते टळत नाही. बा मला काय एवढं दुःख झालं, मला काय एवढं दुःख झालं, हां ते तुमचं प्रारब्ध आहे, ते तुम्हाला भोगावंच लागेल, टळणार नाही. कारण केलेलं आहे तुम्हीच, भोगावं तुम्हीच, दुसरं भोगायला येणार नाही. हां, मग सुखदुःख कशाला होते? आपल्या देहाच्या आतमध्ये जे लिंग शरीर आहे किंवा सूक्ष्म शरीर आहे त्याला सुखदुःख होते. आपल्या पायाला ठेच लागले, दुखते की नाही? मग कोणामुळे दुःख होते? अंतःकरणामुळे, मनामुळे. अरे बापरे दुखून राहिलं, आत्म्याचा काही संबंध नाही, मनामुळे दुखून राहिलं. ते तुमचं मनच कुणीकडे गेलं? तिकडे गेलं, पायाकडे. अरे दुखून राहिलं पाय, ठणकून राहिलं पाय, डोकं दुखून राहिलं. हां, बरोबर आहे की नाही? हां, मग हे अंतःकरणाचं काम आहे. हां, कारण तो लिंग देह आतमध्ये आहे ना. अंतःकरण, मन, बुद्धी, चित्त, अहंकार ते आतमध्ये आहे, नाही काय? लिंगदेह, हां, चैतन्य रूप आत्म्याला लिंग शरीर नाही. अशा प्रकारे चैतन्य रूप आत्म्याच्या ठिकाणी लिंग शरीर नाही, लिंग देह नाही, म्हणून त्याला जन्माला यावं लागत नाही. त्या जीवाचा उद्धार. हा लिंगदेहच खलास करायचा आम्हाला. हा लिंगदेह आहे ना आतमध्ये मरून जातो, सोडून जातो मेल्यावर, त्या लिंगदेहालाच आम्हाला खलास करायचा आहे. हां, वासनेच्या संगे जन्म घ्यावा लागे, तिथं झाली अंगे हरिरूप. पण बुवा म्हणते वासनेच्या संगे जन्म घ्यावा लागे. अरे वासना शिल्लक असली तर जन्म घ्यावाच लागतो, तुला दुःख भोगावंच लागते. पण बुवा पुढचं काही सांगत नाही. काय? तिचं झाली अंगे हरिरूप, ती वासना हरिरूप कर. बुवा हेच सांगत नाही, नुसतं चाललं कीर्तन ठोकणं. एक सांगतो ना अर्ध सांगत नाही. वा वा बुवानं काय मस्त कीर्तन केलं हो, मग काय असं हो माय. अरे वा, झालं कीर्तन, झालं चांगलं. हा सोडलं की झालं चांगलं कीर्तन. कठीण आहे वा. बुवानं चांगलं वासनेच्या संग जन्म घ्यावा लागेल, आम्हाला पटलं म्हणा. पण त्याच्यापुढे ही वासना हरिरूप कशी करायची हे सांगा. हरिपाठात आहे, सांगेल का बुवा? मग बुवा का सांगेल? आत्मस्वरूपाच्या प्राप्तीची गोष्ट नाही सांगणार. देवाचं नाव घ्या, रामनाम घ्या, तीर्थयात्रेला जा, हां पूजापाची करा, काही फोका मारत जाईल बुवा. पण तुम्हाला आत्मस्वरूपाची ओळख करून देणार नाही. हां, गुरुशिवाय आत्मस्वरूपाची ओळख होत नाही. मग चैतन्य रूप आत्म्याला लिंग शरीर नाही. मग चैतन्य आपल्या शरीरातलं निघून गेलं, हां, आणि तुम्ही जर आत्मस्वरूपाशी एकरूप झाले चैतन्य, तर तिथं लिंग शरीर शिल्लक राहतच नाही ना. लिंग शरीर शिल्लक राहत नाही म्हणून तुम्हाला जन्माला यायचं कामच नाही. तरी अशरीरी आत्म्यावर लिंग शरीराचा आरोप केला जातो. तरी सुद्धा या आत्म्यावर लिंग शरीराचा आरोप केला जातो. आरोप केला जातो लिंग शरीर आत्म्यावर आरोप करता. आत्म्या तर काही कधी तो साक्षी आहे, काही घेणं नाही त्याला. सुख असो, दुःख असो, घेणं असो, देणं असो, लहान असो, मोठा असो, काही घेणं नाही. आत्मा जसाच्या तसा बसला आहे. तो साक्षीरूपानं तीनही देह पाहतो, तीनही देह पाहतो. तो हे काय करतात त्याला काही घेणं देणं नाही. हां, मग तरी अशरीरी आत्म्याला शरीरच नाही. मग ते लिंग शरीराचा आरोप तिच्यावर येतो. हा आत्मा तर मोकळाच आहे की नाही. आपण म्हणतो आत्मा अमर आहे, मेला आत्मा अमर आहे. अरे पण आत्म्याला जाणलं तर अमर आहे.
आत्म्याला जाणलंच नाही तर पुन्हा जन्माला येणं आहे ना. कधी विचार करतं का कोणी? फक्त म्हणतो बा आत्मा अमर आहे, आत्मा अमर आहे. कोणी म्हणते आत्मा अमर आहे? हां, जीव लिंग शरीराच्या माध्यमातून, जो जीव आहे आपल्या ठिकाणी हा लिंग शरीराच्या माध्यमातून या स्थूल शरीराच्या साह्याने लिंग शरीर आत. आता लिंग शरीर कोणतं हे बा? अंतःकरण, मन, बुद्धी, चित्त, अहंकार हे लिंग शरीराचे भाग आहे. शब्द, स्पर्श, रस, रूप, गंध हे लिंग शरीराचे भाग आहे, नाही काय? प्राण, अपान, व्यान, उदान, समान हे तसंच आहे, नाही काय? त्याच्यानंतर 5 ज्ञानेंद्रिय, 5 कर्मेंद्रिय हे लिंग शरीराच्या याच्यामध्येच आहे, बरोबर आहे. अशा प्रकारे जीव हा लिंग शरीराच्या माध्यमातून या स्थूल देहानं काय करतो? चांगलं आणि वाईट कर्म करतो. तो लिंगदेह आहे म्हणून चांगलं वाईट कर्म करून राहिलो आपण. मग चांगलं करायला पाहिजे का वाईट करायला पाहिजे? मग चांगलं करतच नाही ना, कारण लिंगदेह त्याचा तसाच आहे. तो लिंगदेह या शरीराच्या द्वारे वाईट कामं करायला लावतो. हां हां, कारण लिंग शरीर काय आहे? ही एक प्रकारची उपाधी आहे. तुम्हाला सांगितलं लिंग शरीर काय आहे? उपाधी आहे. कारण कर्मसिद्धांतानुसार त्या जीवाला त्या कर्माची म्हणजे सुखदुःखाची फळे अनिवार्यपणे भोगावी लागतात. म्हणून लिंगदेह नाहीसा झाला पाहिजे. आणि म्हणून एकाच्या सुखदुःखाचा दुसऱ्याला अनुभव येत नाही. तो ज्याला ज्यालाच अनुभव येतो. ज्याचं पोट दुखलं त्याचंच भोगेल, दुसऱ्याचं दुखणार नाही. एकाच्या सुखदुःखाचा दुसऱ्याच्या सुखदुःखाचा अनुभव सारखा येणार नाही. प्रत्येक जीवाला त्याच्या कर्मानुसार बंधन आहे. प्रत्येक जीवाला त्याच्या कर्मानुसार बंध किंवा मोक्ष आहे, त्याच्या कर्मानुसार, बरोबर आहे. तू जर असा प्रश्न विचारलास, पुन्हा प्रश्न आहे, तू जर असा प्रश्न विचारलास, अन्य भूतातील प्रकाशक आत्मा आणि मी एकरूप आहोत, हे तर अनुभवाला येतच नाही. म्हणजे आत्मा आणि मी एकरूप आहोत असं तर आम्हाला समजतच नाही, असा तर आम्हाला अनुभव येतच नाही. ऐकून घ्या, पुन्हा पहा. अन्य भूतातील प्रकाशक आत्मा, अन्य भूतातील प्रकाशक आत्मा आणि मी म्हणजे तुम्ही आणि मी एकरूप आहोत असा अनुभव आम्हाला येतच नाही. कारण त्यांच्या मनात काय आहे हे मला कळत नाही. आता तुमच्या मनातलं मला कळेल काय? माझ्या मनातलं तुम्हाला कळेल काय? मग हे कसं? आला पुन्हा प्रश्न, हे कसं? प्रश्नच आहे. हां, आता एकाग्र चित्ताने या शंकेचे समाधान ऐक. किती झाले रे भाऊ? हां हां, सव्वा तास झाला, पण ही शंका एवढी मिटवून टाका. सव्वा तास झाला. नाही तर मग शंका डोक्यातच राहून जाईल. हा, डोक्यात कसं करेन? कारण त्या सर्वेला येणं आहे ना भानगुऱ्याला. डोक्यात कसं करेन? कारण मी पहिले सांगितलं महाकारण देह याच्या पुढचं आणखी आहे, तर ते आपण कुठं घेऊ? भानगुऱ्याला. सागर आहे, सागर. तुम्ही जेवढं घेतलं तेवढं कमीच आहे. आता एकाग्र चित्ताने या शंकेचे समाधान आहे हे तो ऐकले की सहज तुझ्या गहन प्रश्नाचे उत्तरे मिळतील. समुद्र जसा विस्तीर्ण असतो, बरोबर आहे, आणि गहनही आहे. समुद्र विस्तीर्ण आहे, मोठा आहे, आणि गहन म्हणजे खोल आहे. प्रश्नाच्या विस्ताराहून गहनता महत्त्वाची असते. प्रश्नाचा जो विस्तार आहे त्याच्यापेक्षा त्याची जी गहनता आहे ही फार महत्त्वाची असते. आता पहा, जागृती आणि स्वप्न. जागृती आणि स्वप्न तुमच्या चित्ताला जाणीव असते. तुम्ही जागी आहे की नाही? मग तुमच्या चित्ताला जाणीव आहे, अरे मी जागी आहे, ए माझे हात आहे, ए माझं पुस्तक आहे, ए मी पाहून राहिलो, मी हसून राहिलो. म्हणजे जागृतावस्थेमध्ये चित्ताला जाणीव असते आणि स्वप्नामध्ये सुद्धा चित्ताला जाणीव असते.
ज्यावेळी तुम्हाला स्वप्न पडते त्यावेळी तुम्हाला स्वप्न पडते त्यावेळी तुम्हाला समजते मी इकडे चाललो, मी तिकडे चाललो, मला हे दिसलं, मला ते दिसलं, कोणाला भूत दिसलं, कोणाला काही आहे का नाही, जाणीव असते की नाही तुम्हाला, त्या प्रकाशामध्ये तुम्हाला जाणीव असते की स्वप्नाची. हां, आणि गाढ झोपेमध्ये नेणीव असते. जागृती आणि स्वप्ने याच्यामध्ये जाणीव असते आणि गाढ झोपेमध्ये नेणीव असते. मग ह्या दोन्ही गोष्टी जाणीव नेणीव खलास, खेळ खलास, जाणीव नेणीव भगवंताच्याकडे जाणीव बी नाही नेणीव बी नाही, काम खलास, झाला तुमचा परमार्थ. माय असं कसं कळलं काय? गाढ झोपेत म्हणजे सुसुप्ती अवस्थेमध्ये कारणदेहामध्ये नेणीव असते. नेणीव म्हणजे आपण ती अवस्था जाणत नाही, गाढ झोप असते. कारण सर्व जागृत आणि स्वप्नामध्ये जे काही असेल हे सर्व त्या सुसुप्तीमध्ये लीन पावतात, म्हणजे एकरूप होऊन जातात, काही शिल्लक नाही राहत. मी देव आहे, झोपलो हे समजत नाही. गाढ झोपेत कोणी आहे का असं त्याला गाढ झोप लागत नाही? एखादा असेल ना, अरे आता तू घरी जाऊन द्या घोरता आहे ना. गाढ झोप सर्वांना अनुभव आहे की नाही? अरे सुसुप्तीचा प्रत्येकाला अनुभव आहे की नाही? हां, मग पुन्हा पहा, जागृत आणि स्वप्नाला चित्तात जाणीव असते आणि गाढ झोपेमध्ये म्हणजे सुसुप्ती अवस्थेमध्ये नेणीव असते. बरोबर आहे? हे दोन्ही चित्ताचे धर्म आहे. जागृती, स्वप्ने, सुसुप्ती चित्ताचे धर्म आहे. चित्त म्हणजे हे मनाचे धर्म आहे. बरोबर आहे? हे धर्म आत्म्याला नाही. आत्म्याचा आणि त्या मनाचा काहीही संबंध नाही. म्हणून जीवाला लिंगदेह असतो. जो जीव असतो ना त्याला लिंगदेह असतो आणि त्या लिंगदेहानुसार त्याला जन्माला यावं. कारण जीवाला लिंगदेह असतो, आत्म्याला लिंगदेह नाही. कोणताच देह नाही आत्म्याला. जागृतीने, स्वप्नेने, सुसुप्तीने काही नाही. पण जीवाला मात्र लिंगदेह आहे. हां, आत्म्याला नाही. हे कळलं का तुम्हाला? हां, लिंगदेह म्हणून तर भोगते तो. प्रत्येक जीवामधील अविद्या कार्य असलेली बुद्धी वेगवेगळी गुणाची असते आणि प्रत्येकाच्या जीवात, आता तुम्ही सर्व जीव आहे, प्रत्येकाच्या जीवामध्ये असलेली जे अविद्या कार्य असलेली बुद्धी, हे प्रत्येकाची बुद्धी कशी असते? अलग अलग असते. मग प्रत्येक जीवाचे लिंगदेह अलग अलग, अरे बुद्धी अलग अलग, कोणी काही करते, कोणी काही करते, प्रत्येक जण पहा. आणि त्याप्रमाणे लिंगदेहसुद्धा, सूक्ष्मदेहसुद्धा प्रत्येकाचे अलग अलग असते. आणि अलग अलग असल्यामुळे त्या स्थूल देहाचे अभिमानीसुद्धा प्रत्येक शरीरामध्ये वेगवेगळा असतो. म्हणजे जसं मग आपण कर्म केलं तसं आपल्याला त्याचं ते भरावं लागते. म्हणून त्या अवस्थेचा अभिमानी त्या अवस्थात तादात्म्याने राहतो. जागृत अवस्था आहे ना, तो जागृतीमध्ये राहतो. स्वप्न पडलं त्यानं, त्या स्वप्नामध्ये एकरूप होतो. सुसुप्ती आली, सुसुप्तीमध्ये एकरूप होतो. त्या अवस्थामध्ये तो राहतो. आणि हे सर्व तू जाणतोस, म्हणजे आत्मा जाणतो. म्हणून तू त्या अवस्था नाही. जागृती, स्वप्ने, सुसुप्ती ह्या अवस्था नाही. त्या अवस्था तुझ्या उपाध्या आहे. जागृती, स्वप्ने, सुसुप्ती तुझ्या हे काय आहे? अरे उपाध्या आहे, उपाध्या. ती मी नाही, तो मी आत्मा नाही. आत्म्याचा आणि त्या अवस्थेचा काहीही संबंध नाही. बरोबर आहे? आता याच्या पुढचं जे आहे हे बाणगुऱ्यात घेऊ. बरोबर आहे? हां, अरे बापरे. तर आज महाशिवरात्रीच्या निमित्तानं आपण सर्वजण या ठिकाणी जमलो. असंच हजर राहा. तिथं मस्त कार्यक्रम होईल. कुठं? रात्री हरिपाठ होईल. बरोबर आहे? फराळचं होईल, हरिपाठ होईल. रात्री काय आपलं प्रवचन होईल. त्याच्यानंतर काय कोणाला गाणे म्हणायचे, कोणाला काय जागरण करायचं, 1-1:30 वाजेपर्यंत ते होईल. रात्री झोप झाली की सकाळी जेवण खावणं केले की घरी यायचं. बरोबर आहे? तर आज झालेली सेवा सद्गुरू श्रीपाद बाबा यांच्या चरणी अर्पण करतो आणि माझे 2 शब्द
संपवतो. पुंडलिक वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की, माऊली जावेश्वर महाराज की जय, राष्ट्रसंत सद्गुरू श्रीपाद बाबा की जय, सच्चिदानंद रामदास बाबा की जय, सब संतन की जय.